घरात तासन तास अभ्यास करत बसलेल्या भीमरावांना काय हवं काय नको याकडं रमाईचं लक्ष असायचं. एकदा भीमराव अभ्यास करत बसले होते, मग्न झालेले होते आणि अभ्यासात मग्न झालेल्या भीमरावाकडं रमा बघत बसलेली होती. भीमरावाचं लक्ष गेलं की रमा आपल्या जवळ बसली. आपल्या जवळ बसलेल्या रमाकडे पाहत भीमराव म्हणाले, अगं रमा, तूही लिहायला वाचायला शिकलं पाहिजे. भीमराव जसं तसे म्हणाले तसं खुदकन हसत रमा म्हणाली, अहो एवढं तासन तास तुम्ही वाचताय लिहिताय ते काय कमी आहे का? मी कशाला अनेक वाचायला आणि लिहायला शिकू? तुम्ही शिकताय तेवढंच बास झालं. भीमरावाने हातातलं पुस्तक रमाच्या समोर धरलं आणि म्हणाले, वाच बरं रमा, हे काय? आता हातात पुस्तक घेत रमा म्हणाली, मला नाही येत हे वाचायला. भीमराव म्हणाले, हे वाचायला यावं यासाठीच तुला लिहायला वाचायला शिकावं लागेल. घरदार संसार सगळ्यांचं काय हवं नको सगळं छान सांभाळतेस, व्यवस्थित सांभाळतेस. त्याला जर शिक्षणाची जोड मिळाली तर तू हे सगळं अधिक चांगल्या प्रकारे सांभाळू शकशील. एक स्त्री जर शिकली तर ते घर शिकतं, तो समाज शिक्षित होतो. म्हणून स्त्रीने शिकणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून रामू तू शिकलं पाहिजे. अगं रामू, याच मातीमध्ये ज्योतिराव फुले होऊन गेले. त्या ज्योतिराव फुलेंची सावित्री ही शिकलेली नव्हती. ज्योतिराव फुलेंनी मातीची पाटी आणि काडीची पेन्सिल केली आणि मातीवरती अक्षरं गिरवली आणि सावित्रीमाईला लिहायला वाचायला शिकवलं. सावित्रीमाई लिहायला वाचायला शिकली, पण ती फक्त संसारात अडकून थांबली नाही रामू. मग सावित्रीमाईने मुलींना शिकवायला सुरुवात केली आणि तीच सावित्रीमाई या देशातली पहिली स्त्री शिक्षिका झाली. बघ रामू, एक स्त्री शिकली तर ती या देशातली पहिली शिक्षिका झाली, म्हणजे तिने अख्खा देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला. म्हणून रामू, स्त्रीने शिकलं पाहिजे. म्हणून तू सुद्धा लिहायला वाचायला शिक. ही गोष्ट जशी रमाईनं ऐकली तसं रमाईला शिक्षणाबद्दल अधिक आकर्षण वाटलं. रमाई समजूतदार स्वरात म्हणाली, मी शिकेन लिहायला वाचायला, पण माझी एक आट आहे. भीमराव म्हणाले, आता शिकण्यासाठी तुझी काय आट आहे? रमाई म्हणाल्या, जर मला लिहायला वाचायला तुम्ही स्वतः शिकवणार असाल तर मी शिकेन. भीमराव हसले आणि म्हणाले, तू शिकणार असशील तर मी शिकवेल तुला. आणि पुढे जसा वेळ मिळेल तसं भीमराव हातामध्ये कागद पेन्सिल पुस्तक घेऊन रमाला वाचायला लिहायला शिकवायला लागले. लिहिता वाचताना आ ई ही अक्षरं रमा वाचायला लागली, बोलायला लागली, उच्चारायला लागली. जेव्हा भीमराव रामजी आंबेडकर अमेरिका लंडनला शिक्षणासाठी जातात तेव्हा पत्नी आणि पती यांच्यामध्ये संवाद घडतो, तो पत्रातून घडतो. बांधवांनो, विचार करा, तो असा काळ होता तेव्हा तंत्रज्ञान पुढे गेलेलं नव्हतं, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं. त्या काळामध्ये पत्र हेच माध्यम होतं आणि पती आणि पत्नी यांच्या मनातल्या गोष्टी एकमेकांना बोलण्यासाठी शब्दांची अक्षरांची ओळख करणं असणं गरजेचं होतं. आणि तीच अक्षरांची ओळख माझ्या आईला रमाईला होती आणि म्हणूनच आपल्या मनातल्या भावना रमाई स्वतः पत्रातून मांडत होत्या आणि बाबासाहेब परदेशात बसून ते वाचत होते आणि आपल्या मनातल्या भावना लिहून पाठवत होते आणि माझी रमाई ते पत्र वाचू शकत होती. एवढंच नाही तर माझ्या रमाईनं अक्षरांची ओळख झाल्यानंतर समाजातल्या इतरही स्त्रियांना अक्षरांच्या ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. समाजातील इतर बांधवांना व्यसनांपासून दूर राहा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तशी भाषणं सुद्धा रमाईनं केल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. बांधवांनो, बाबासाहेब शिकले होते, बाबासाहेब महान विद्वान होते, पण त्याच महान विद्वानाच्या बरोबरीनं त्यांची सावली बनवून, प्रज्ञासूर्याची सावली बनवून माझी रमाई उभी राहिली. प्रत्येक पावलावर तिने बाबासाहेबांना सोबत दिली, साथ दिली, बळ दिलं. ती बळ देणारी रमाई, महामाता रमाई आपल्याला समजली पाहिजे. त्या महामाता रमाईस विनम्र अभिवादन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा. धन्यवाद.